मांडत आहे आणि त्यामुळे बघा अशी ही बनवाबनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 97 ते 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G 3G 4G कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाही आहे. सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. पुढे यामध्ये मुंबई शहरातला आणि त्यामुळे ही मुंबईची महानगरपालिका ही आता रडते आहे. त्यामुळे महापालिका रडते आहे, किंचाळत ओरडते आहे, ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे. लचके तोडून दशको दशकी घायाळ तिला ज्यांनी केले, त्या पापांचा हिशेब आता जगाकडे ती मागत आहे. तू दिलेस ज्यांना निवडून त्यांनी या नगरीला काय दिले, भरून पोतड्या बंगले बांधून नगरीला या नागविले. या मुंबई शहरातला, मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा मुद्दा. मुंबई शहर हे आपल्या रस्त्यांकरता कुप्रसिद्ध आहे, संपूर्ण जगभरामध्ये कुप्रसिद्ध आहे. आपण एखाद्या शहरामध्ये ज्या वेळेला येतो, एअरपोर्टवरती येतो, रेल्वे स्टेशनवर येतो, ऑटोत बसतो, कारमध्ये बसतो, त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं त्या शहराबद्दल आपण आपल्या मनामध्ये एक मत तयार करत असतो. परंतु मुंबई शहराचे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही चर्चा आपण गेली अनेक वर्ष ऐकतो. मी सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. दरवर्षी पावसामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्ड्याचा मुद्दा येतो, महानगरपालिकेचं सभागृह तहकूब होतं आणि परत पुढच्या वर्षी परत येरेमाज्या मागल्या. मी एक RTI केला होता. त्या RTIमध्ये फक्त 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती 21,000 कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं 2 वर्षापूर्वी. त्यामुळे 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे. त्यानंतर कोविड, त्या दिवशी मी काही एक प्रेझेंटेशन बघितलं होतं आणि कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही कसं महान काम केलं असं काही बालक म्हणाले होते. सर्वप्रथम तर महालक्ष्मी रेसकोर्सचं कोविड केअर सेंटर आपण गुगल करा, आपल्याला बातमी मिळेल. एकही पेशंट ॲडमिट न करता बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावेळेला उघडलेली कोविड केअर सेंटर ही फक्त टेंडर करता उघडली होती. बिल्डरांना कोविड केअर सेंटर सेटअप करण्याची परवानगी दिली होती. नेस्कोचं कोविड केअर सेंटर रोमेल रिअल्टर्स नावाच्या एका बिल्डरला त्या ठिकाणी उभारायला सांगितलं होतं आणि त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट इन्वोक झाला असल्यामुळे त्यावेळेला डायरेक्ट ही कामं ही देण्यात येत होती. कोविडच्या काळामध्ये यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, PP किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडल्या नाहीत. कोविड केअर सेंटरची कहाणी तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि कोविडच्या काळामध्ये यांनी किती मोठं काम केलं हे तुम्हाला मी एका याच्यावरनं दाखवतो की एक पाकिस्तानचा पत्रकार आहे, हिंदुस्थानातला नाही, पाकिस्तानातला एक पत्रकार आहे. त्या पाकिस्तानातल्या पत्रकारांनी असं एक ट्विट केलं होतं. ते ट्विट आहे वरती, जरा मोठं करा वरती राईट साईडचं. फाहद हुसेन नावाच्या एका पाकिस्तानच्या पत्रकारांनी असं ट्विट केलं होतं की अनदर ग्राफिक कंपॅरिझन द डिश टाईम बिटवीन पाकिस्तान अँड इंडियन स्टेट ऑफ महाराष्ट्र. दिस शोज हाऊ टेरिबली महाराष्ट्र हॅज परफॉर्म्ड इन रिलेशन टू पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानामध्ये बसणारा एक पत्रकार असं ट्विट करतो की महाराष्ट्राची कोविडची परिस्थिती ही पाकिस्तानपेक्षाही दयनीय आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोविडच्या काळामध्ये किती चांगलं काम केलं होतं, किती मोठं काम केलं होतं याचं उत्तर हे या ट्विटमधूनच आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर अनेक प्रकारचे घोटाळे आहेत. शिक्षणाचा घोटाळा आहे 182 कोटी रुपयाचा. आणि या शिक्षणाच्या घोटाळ्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे अजून एका RTIचं उत्तर आहे
की 70% जास्त मराठी शाळांची पटसंख्या ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे मराठीचा कळवळा ज्यांना येतो, दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांना मराठी आठवते, ज्यांना मराठी माणूस आठवतो, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची काय दयनीय अवस्था केली हे मुंबई महानगरपालिकेनेच दिलेल्या उत्तरामध्ये हे स्पष्ट होतं की 70% जास्त पटसंख्या ही या ठिकाणी कमी झालेली आहे. त्यानंतर यांनी टॅब खरेदीमध्ये घोटाळा केला 40 कोटी रुपयाचा. त्यानंतर पाणी प्रकल्पही रद्द केले सुमारे 680 कोटी. गारगाई पिंजाळचा प्रकल्प हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रद्द केला होता. मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला आपली लोकसंख्या वाढत आहे, मोठ्या प्रमाणावरती लोक मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि मुंबई शहराची पाण्याची रिक्वायरमेंट ही जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याकरता गारगाई पिंजराचा प्रकल्प करणं आवश्यक असताना उद्धव ठाकरेंनी बालबुद्धीमुळे बालहट्टासाठी गारगाई पिंजराचा प्रकल्प जो आहे तो रद्द केला होता. त्यानंतर यांनी नाले सफाईमध्ये घोटाळा केला, ह्यांनी मिठी नदीच्या सफाईमध्ये घोटाळा केला. त्यामध्ये संदर्भामध्ये कॅगने ताशेरे ओढलेले आहेत, त्या संदर्भामध्ये FIR रजिस्टर झालेली आहे. त्या संदर्भामध्ये काही कंत्राटदार, काही त्या संदर्भामध्ये जे एजंट होते त्यांनाही अरेस्ट झालेली आहेत, तेही जेलमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर कचऱ्याचा घोटाळा यांनी 900 कोटी रुपयाचा केलेला आहे. आणि बेस्टची यांनी काय दुर्दशा केली असं आहे की मोठ्या प्रमाणावरती BST ही सस्टेनेबल करण्याची आवश्यकता असते आणि सस्टेनेबल करण्याची आवश्यकता ज्या वेळेला असते BSTची, त्यावेळेला BSTमधनं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ॲडव्हर्टिजमेंटचं इन्कम हे मिळत असतं. त्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंटच्या इन्कममध्ये उद्धव ठाकरेंनी BSTमध्ये बसून भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे ही BST जी आहे ती देशोधडीला लावायचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. पत्राचाळीचा घोटाळा केला, त्यामध्ये तर संजय राऊत जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. आणि पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या 650पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना बेघर करून पैसे खाऊन त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकल्प आम्ही कार्यान्वित केला आणि त्या ठिकाणी बेघर झालेल्या मराठी माणसांना त्या ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही केलं. कचऱ्याचा घोटाळा, दत्तक वस्तीचा घोटाळा, भ्रष्टाचाराची बाग. म्हणजे आदित्य ठाकरे असं म्हणाले की पेंग्विनला आपला ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे आणि त्यामुळे हायवे कन्स्ट्रक्शन्सला ती बाग उभारायचं त्यांनी जे काम दिलं होतं त्यामध्येही त्यांनी घोटाळा केला. आणि माझं तर त्यांना असं म्हणणं आहे की खरंच तुम्ही पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर करा. पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर नाही, पेंग्विनला तुमचं चिन्हच करून टाका, असं माझं आदित्य ठाकरेंना म्हणणं आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बिल्डिंगचा घोटाळा उघड केला होता. 50,000 कोटीपेक्षा जास्त बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा हा घोटाळा आहे. 3,673 फाईली या फक्त के वेस्ट आणि एच वेस्टमध्ये उद्धव ठाकरेंचं शासन या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असताना गहाळ झालेले आहेत. आणि या प्रत्येक फाईलमध्ये किमान 10 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आणि असं करून 50,000 कोटीपेक्षा जास्त याच्यामध्ये अग्निशमन दलाचाही घोटाळा आहे. त्यामुळे फक्त बिल्डिंगचा घोटाळा हा 50,000 कोटीपेक्षा जास्तचा हा बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा घोटाळा आहे. उद्धव ठाकरेंनी उंदिरे नाही सोडले, उंदिरांमध्येही त्यांनी घोटाळा केला. मेट्रोला त्यांनी स्थगिती दिली. मेट्रोला स्थगिती दिल्याच्या नंतर 10,000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा खर्च वाढला, एस्कलेशन झालं आणि त्यामुळे हा 10,000 कोटीचा फटका जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी भोगावा लागणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 100 कोटीचाही घोटाळा केला. या ठिकाणी त्यांचेच गृहमंत्री जे होते त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की या ठिकाणी प्रत्येक एवढे 1712 रेस्टॉरंट आहेत, त्या 1712 रेस्टॉरंटमधनं प्रत्येक बार रेस्टॉरंटमधनं महिन्याला एवढे कोटी रुपये जमा करा आणि 100 कोटी रुपये आम्हाला आणून द्या. अशा 100 कोटीच्या वसुलीचा घोटाळाही उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी हा केला होता. आणि त्यानंतर सगळीकडे फलक झळकत आहेत की हा कोस्टल रोड आम्ही केला आणि त्यामुळे कोस्टल रोडची सगळी टाईमलाईन ही या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. कोस्टल रोड मुळामध्ये अडकला होता कारण कोस्टल रोडला केंद्राच्या परवानग्या 2014पर्यंत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणू शकले नव्हते. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्राकडे गेले, सर्व NOC सर्व एन्व्हायरमेंटल परमिशन्स या मिळवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप 100 प्रोजेक्ट्समध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्राने सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर
या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. आणि त्यानंतर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी हा घोटाळा केला, 3 लाख कोटीचा घोटाळा. तुम्ही म्हणाल की 3 लाख कोटी आले कुठून? आत्ताच दुपारी ते असं म्हणाले की दर वर्षाला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 15,000 कोटी साधारणतः विविध कामांकरता आणि प्रोजेक्ट्स करता असतात. मी 15,000 कोटी नाही, मी 10,000 कोटी पकडतो. 25 वर्षातले 10,000 कोटी स्टँडिंग कमिटीमध्ये जी कामं दर आठवड्याला पास होतात त्याचाच आकडा 2.5 लाख कोटी होतो. 25 वर्षामध्ये किमान 2.5 लाख कोटी हे स्टँडिंग कमिटीमध्ये पारित झालेले आहेत. त्याच्यावरती 50,000 कोटीचा बिल्डिंग घोटाळा आहे. असे करून 3 लाख कोटी होतात. आणि हा आकडा कमीच आहे. ट्रान्सफरचे पैसे वेगळे, इतर कामांचे पैसे वेगळे आणि त्यामुळे 3 लाख कोटीपेक्षाचा जास्त घोटाळा. आता दुपारीच त्यांनी 3 लाख कोटी म्हणाले, त्यामुळे त्यांना हे चांगलं माहिती आहे की त्यांनी किती पैसे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये खाल्ले आहेत. काल संध्याकाळी सुद्धा मी असं म्हणालो होतो की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झाला आहे. त्यांना हे चांगलं माहीत असल्यामुळे त्यांच्या मुखातूनच दुपारी 3 लाख कोटीचा आकडा हा त्यांनी काढलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार केला, हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व सोडल्यामुळे